पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपने नुकतीच आपली 26 उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर केली. काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा काटोल मतदारसंघ चर्चेत आहे. या ठिकाणी अनिल देशमुख आपले पुत्र सलील देशमुखांना तिकीट देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र शरद पवार गटाने आपल्या पहिल्याच यादीत काटोलमधून अनिल देशमुखांचं नाव जाहीर केलं. परंतु त्यानंतरही अनिल देशमुख आपल्या मुलालाच तिकीट देण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. नुकतीच शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर झाली आणि यात सलील देशमुख यांना काटोलमधून तिकीट देण्यात आले. त्यांचा सामना भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याशी होणार आहे. तर काटोल विधानसभेचा इतिहास काय आहे, इथे आजपर्यंत कुणाचं वर्चस्व आहे आणि इथल्या समस्या कोणत्या, या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके. काटोल विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार काटोल मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका, काटोल तालुका आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील वाडी महसूल मंडळ भाग अ गावे बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भुयारी, खैरी, आमगाव, ढगा, बाजारगाव, खापरी, शिवा, सावंगा, वंजारा, पाचनवरी, सातनवरी, मालेगाव खुर्द, मालेगाव बुद्रुक, पादरीखापा, मोहगाव बुद्रुक, मोहगाव खुर्द, धामणा, लिंगा, पेटकार डोंगरी आणि व्याहाड या गावांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख हे इथले विद्यमान आमदार आहेत. काटोल विधानसभेचा राजकीय इतिहास पाहायचा झाल्यास 2009च्या निवडणुकीत इथे अनिल देशमुख निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपच्या आशिष देशमुख यांनी 5557 मतांनी अनिल देशमुखांचा पराभव केला. पुढे 2019 मध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर हे अनिल देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरले. परंतु देशमुखांनी ठाकूर यांचा 17057 मतांनी पराभव केला. यावेळी काटोलमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांना तिकीट मिळालंय, तर भाजपकडून चरणसिंग ठाकूर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे यंदा काटोलमध्ये पुन्हा एकदा देशमुख विरुद्ध ठाकूर असा सामना रंगणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काटोलमध्ये देशमुख पितापुत्रांपैकी कोण लढणार अशी चर्चा होती. पुढे अनिल देशमुखांना उमेदवारीही जाहीर झाली. मात्र ऐन वेळेवर त्यांनी निवडणुकीतून माघार घेत आपल्या मुलाला तिकीट मिळवून दिलं. अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुखांनी काटोल मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला. मात्र अनिल देशमुखांवर झालेल्या 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप आणि त्यासाठी करावी लागलेली तुरुंगवारी यामुळे यंदा त्यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे चरणसिंग ठाकूर हे सलील देशमुखांच्या तुलनेने अनुभवी नेते आहेत. 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून गेल्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजप सरकारवर नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दिवस इथली जागा रिक्त होती. पुढे 2019 मध्ये अनिल देशमुख निवडून आले. परंतु त्यांच्यावर झालेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे ते जवळपास 14 महिने तुरुंगात होते. या सर्व कारणांमुळे काटोल मतदारसंघावर राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष झालं आणि इथला पुरेसा विकास होऊ शकला नाही. या मतदारसंघात विशेषतः तेली, कुणबी, माळी आणि बौद्ध समाजाचा प्रभाव आहे. काटोल विधानसभा मतदारसंघात सध्या रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्यानं इथे चांगल्या दर्जाचे पांदण रस्ते व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय या भागात कुठलेही प्रक्रिया प्रकल्प नसल्यानं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. ग्रामीण भागात जाण्या येण्यासाठी मोजक्याच एसटी बसेस आहेत, परंतु त्यांच्याही वेळा निश्चित नसल्यानं नागरिकांसह बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळपिकं घेतली जातात, परंतु त्यात प्रगती करण्यासाठी कुठलीही प्रक्रिया प्रकल्प नाहीत. शिवाय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत. तसेच स्वास्थ्य सेवा अधिक दर्जेदार होण्याचीही गरज आहे. या सगळ्या समस्या डोळ्यासमोर ठेवून इथल्या विकासाचा विडा उचलणाऱ्या उमेदवाराला इथले मतदार नक्कीच आपली पसंती दर्शवतील. तुम्हाला काय वाटतं, या लढाईत कोण बाजी मारणार? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.